कोणीच त्या तिघांमधून नाहीये, हे दुर्दैव आहे. म्हणजे नक्की सरकार ह्या विषयावर सिरियस आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबरीने 2-3 महत्वाचे प्रश्न आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत. एक तर आज सकाळी धक्कादायक बातमी जी वाचली मुंबईबद्दल आहे, ती म्हणजे मुंबईचा जो साऊथ बाउंड कोस्टल रोड आहे हे घटनाबाह्य सरकार विचार करत आहे की त्याला टोल टॅक्स लावायचा. आता इथे सुनील प्रभूजी महापौर राहिलेले आहेत, मला वाटतं आपल्या वेळेपासून ही चर्चा सुरू आहे कोस्टल रोडची. आणि जो कोस्टल रोड बीएमसी बनवत आहे साऊथ बाउंड, ह्याला एक सुद्धा टोल न लावता आणि सिग्नल न लावता, कुठचाही टॅक्स न वाढवता, जेव्हा शिवसेना सरकारमध्ये होती आणि बीएमसी पण चालवत होती तेव्हा आम्ही हे टोल फ्री आणि सिग्नल फ्री असा हा रस्ता करत होतो. कदाचित त्यांना कुठचं तरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर दिसला असेल, कारण हल्लीचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरकच कळत नाही आणि म्हणून त्यांना ट्रॅक्टर असेल तेवढी गफलत झाली असेल आणि टोल लावायचा हे डोळ्यासमोर ठेवलं असेल. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आम्ही गेले 6-7 महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी. जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ह्या सरकारने घटनाबाह्य सरकारने एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाहीयेत, महापौर नाहीयेत, स्थानिक जनप्रतिनिधी नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत, कमिट्या नाहीयेत, पण प्रशासक बसवून भ्रष्टाचार सुरू आहे. आम्ही रोड स्कॅम काढला, सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला, स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला, ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू. हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची. हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे ही लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. आदित्यजी, केंद्रातून पथक आलं होतं नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला. 40 मिनिटं हे पथक फिरलं, मात्र असे आरोप केले जात आहे की शेतकऱ्यांना फक्त हायवे लगत असलेल्या जमिनीतील शेतकऱ्यांना भेटले, ग्रामीण भागात ते गेले नाही. मला वाटतं आपण जर गेले 1 वर्ष महाराष्ट्रात फिरत असाल तर सगळीकडे हेच सांगितलं जातं. आपण माझ्यासोबत बांधावर देखील आलेला, शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे आणि हेच सांगितलं जातं की महाविकास आघाडी सरकारने जी उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, तेव्हाचं जे नुकसान भरपाई होती ती पोचायची. पण कुठेही तुम्ही जा, हल्ली शेतकरी कोणी असो बोलायला घाबरत नाही की ह्या घटनाबाह्य सरकारची मदत 1 रुपया सुद्धा गेलेला नाहीये, ना पीक विम्याचा गेलाय ना सरकारी मदत गेलेली. पंचनामे पण करायला लावतात ते एवढ्या अडीअडचणी असतात की 72 तासात ई पंचनामे करा, जिओ टॅगिंग करा वगैरे हे सगळं. म्हणजे एकतर शेताचं नुकसान झालंय तो त्रास आणि त्याच्यावर सरकार जे डोक्यावर बसलंय त्याचा त्रास घेऊन शेतकरी आता पुढे चाललेले आहे. महिलांसाठी यंदा अधिवेशनात तुम्ही काय मागता? मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी महिलांवर घाणेरडे शब्द वापरलेत, महिलांवर तुम्ही फक्त शिवीगाळ केलेली आहे, असे मंत्री अजूनही कॅबिनेटमध्ये आहेत. मग पुढे काय अपेक्षा करायची आहे सरकारकडून? व्हायरल झालेली आहे ज्यामध्ये भाजपचे माजी मंत्री राजेश टोपेंना शिवीगाळ करत आहेत आणि एका लोकप्रतिनिधीकडून अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होणं किंवा अशा शिवीगाळ करणं किती गंभीर? मला वाटतं ही मी अजून ऐकायची आणि कदाचित ऐकणार सुद्धा नाही, पण अशा गोष्टी टाळलेल्याच बऱ्या असतात आणि संस्कृती आपण बघतोय महाराष्ट्राची जी आहे ती आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढे चाललोय का हा विचार करणं गरजेचं आहे. फोटो सेशन होतं. मन नव्हतं, खरं सांगतो मी, मन नव्हतं. फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी. अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असेल आणि लढत राहीनच. पण सगळ्याच आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटनाबाह्य सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं. ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्रद्रोही बसवलं आमच्या राज्यावर, तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं, हे मी तुम्हाला कॅन्डिडली सांगतो. विरोधकांनी टीका केली आहे की आदित्य ठाकरेंना मागच्या लाईनमध्ये उभं राहावं लागेल म्हणून ते आले नाहीत. आणि मला कुठेही उभं करा. माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईनमध्ये होतो. लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा, मला काही त्रास नसतो. पण कोणासोबत उभं राहायचं? माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक, महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहीन. पण ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून पळवला, एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवलं, त्यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो नाही.
नक्कीच आपण पाहिलं असेल की आमची जी योजना होती कोस्टल रोडची पहिल्यापासून जे थोडा एक मला वाटतं ह्या सरकारमध्ये काही गैरसमज आहे की फेडरल रिझर्व्ह किंवा जो रिझर्व्ह फंड असतो तो म्हणजे विकासापासून दूर ठेवतो. जो विकासाचा पैसा आम्ही बाजूला काढून ठेवलेला 90,000 कोटीचे जे रिझर्व्ह करून ठेवलेले, इथे सुनील प्रभू साहेब आहेत, अनेक माझ्यासोबत इथे माजी नगरसेवक आणि त्यावेळीचे लोक आहेत, मायकर साहेब आहेत. मला वाटतं ह्या लोकांमध्ये आपण विचारलं तर कोस्टल रोड असेल, एसटीपी असेल, GMLR असेल, अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी आपण तो पैसा बाजूला काढलेला, कारण ऐन वेळेला टोल लावायला नको आणि कुठेही टॅक्स वाढायला नको. मुंबईकरांवर भार न वाढवता आपण ह्या सगळ्या योजना करत होतो. पण आता टोल आणि मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे की कोस्टल रोडसाठी CRZचं जे देखील आपल्याला ज्यावेळी क्लिअरन्स मिळालं होतं त्याच्यात पण स्पेसिफिकली लिहिलंय की हा टोल फ्री रस्ता असेल. धारावी परिसरात मोर्चा काढला जातोय, परंतु मुंबई पोलिसांकडून अद्याप देखील परवानगी दिली नाही. धारावी पोलीस स्टेशन नक्कीच कोणाविरोधात मोर्चा आहे? आधारित आहे. देश चालवते कोण? एक मिनिट, इथून इथे येतो. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात बैठक झाली. आज संप पुकारण्यात आला होता आणि या बैठकीमध्ये जुन्या पेन्शन धारकांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या संदर्भातला जो काही निर्णय तो अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल. म्हणजे ढकलाढकली चालली आहे. आपण पाहिलं असेल जुन्या पेन्शन योजनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. उद्धव साहेब स्वतः तिथे जाऊन आले आणि आम्ही देखील सांगितलं की येणारं सरकार हे आपलंच आहे, आमचंच आहे आणि जुनी पेन्शन योजना ही आम्ही जाहीर करणार, सरकार आल्यानंतर लागू करणार. हे सरकार जे आहे घटना बाळ्यांचे फार थोडे दिवस राहिलेले आहेत. आपण पाहाल की हे सगळे बाद होतील आणि सरकार कोसळणार. तरी देखील मी तुम्हाला अजून एक आठवण करून देतो, जसं ही जुने पेन्शन योजनेवाल्यांना यांनी आश्वासन दिलंय तसं मागच्या वर्षीच्या पहिल्या अधिवेशनात जुलैमध्ये मुंबईमध्ये आमची दहीहंडी मंडळ आहेत त्यांना पण आश्वासन दिलं होतं की तुम्हाला स्पोर्ट्सचा दर्जा देऊ आणि इन्शुरन्स देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ. एका सुद्धा मंडळ अजून काही मिळालं नाही. आश्वासनवर आश्वासन मिळतं पण कधी पुरं होत नाही.